क्रिकेट हा भारतातला सगळ्यात लोकप्रिय खेळ। इथे खेळाडूंची नावे मुलांच्या टी शर्टवर छापलेली असतात। सामन्यांच्या वेळी रस्ते देखील ओस पडतात। एका चौकार षटकाराने लाखो हृदय एकाच वेळी धडधडू लागतात। पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, क्रिकेट हा खेळ केवळ मैदानापुरता मर्यादित नसून त्याला जागतिक व्यासपीठावर प्रतिष्ठा आणि ओळख कोणामुळे मिळाली नाही ना? मग याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी विशाल आणि क्रिकेट हा खेळ आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, म्हणून हा विषय आपलाच आहे। 30 मे 1940 रोजी कोलकात्याच्या एका मारवाडी घराण्यात एका मुलाचा जन्म झाला आणि ते होते जगमोहन दालमिया। सगळे त्यांना जग्गूदा म्हणायचे। या जग्गूदांनी भारतीय क्रिकेटचं स्वरूपच बदलून टाकलं। वयाच्या केवळ 19व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि कुटुंबाचा बांधकाम व्यवसाय त्यांच्या खांद्यावर आला। ML दालमिया अँड सन्स या कंपनीतून त्यांनी व्यवसायात प्रवेश केला। त्यांचं शिक्षण स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झालं। तरुणपणी क्रिकेट खेळणं हा त्यांचा छंद होता। जोराबागान आणि राजस्थान क्लबकडून त्यांनी क्रिकेट खेळलंही, पण स्वतः खेळाडू म्हणून फारशी मोठी मजल मारू शकणार नाही हे त्यांनी वेळीच ओळखलं। स्वतः क्रिकेटमधून माघार घेतली असली तरी हा खेळ अर्थकारण उभारू शकतो, त्याभोवती अब्जावधींचा व्यवसाय उभा राहू शकतो, याचं धाडसी स्वप्न दालमियांनी पाहिलं आणि ते प्रत्यक्षात आणलं सुद्धा। खेळाडू म्हणून मर्यादा लक्षात आल्यानंतर त्यांनी क्रिकेट प्रशासनाकडे वळण्याचा निर्णय घेतला। BN दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कॅप म्हणजेच क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमध्ये प्रवेश केला। आर्थिक समज, व्यवहार कुशलता आणि ठाम बोलण्याच्या शैलीमुळे त्यांनी तत्कालीन पदाधिकाऱ्यांवर चटकन छाप पाडली। 1979 साली ते BCCI मध्ये दाखल झाले। त्या काळी भारताचं क्रिकेटमधील स्थान दुय्यम होतं। आपली मर्जी लादणारे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोनच देश मानले जायचे, पण 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज सारख्या भक्कम संघाचा पराभव करून विश्वचषक जिंकला। त्यावेळी दालमिया BCCIचे खजिनदार होते। बोर्डाचा खजिना जवळजवळ रिकामा होता, पण भारतीय क्रिकेटपटूंच्या या विजयानं दाखवून दिलं की भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा खेळाडू होऊ शकतो। पुढे जग्गूदानी आणि IS बिंद्रा यांनी हात मिळवणी करून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मक्तेदारीला मोडून काढायचं ठरवलं। त्यांनी 1987चा वर्ल्ड कप आशियात आणला। हा BCCIच्या इतिहासातील एक क्रांतिकारक टप्पा होता। एवढ्या मोठ्या स्पर्धेचं आयोजन फक्त वेस्टर्न कंट्रीज म्हणजे पाश्चात्य देशांनाच शक्य आहे अशी जगाची समज होती, ती यावेळी मोडून काढण्यात आली। या वर्ल्ड कपची स्पॉन्सरशिप रिलायन्सने घेतली होती। पुढे खरा संघर्ष सुरू झाला तो प्रक्षेपण हक्कांवरून। त्यावेळी सामने दाखवण्यासाठी BCCI दूरदर्शनला पैसे द्यायचा, पण दालमिया आणि बिंद्रांनी हे चित्रच पालटलं। त्यांनी प्रायव्हेट चॅनल सोबत करार केले आणि यासाठी कोर्टात केसही गेली, पण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे खाजगी वाहिन्यांसाठी दरवाजे खुले झाले। क्रिकेट प्रसारण म्हणजे पैसा कमवून देणारं सोन्याचा अंडा आहे हे जगाला समजलं आणि त्याचा मार्ग दालमियांनीच मोकळा केला होता। 1996चा वर्ल्ड कप दालमियांच्या कारकिर्दीतला सर्वोच्च क्षण ठरला। त्यावेळी भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका हे यजमान होते। या स्पर्धेचं प्रसारण हक्क अमेरिकेतील वर्ल्टेज या कंपनीने तब्बल $10 लाख देऊन विकत घेतलं। त्याचबरोबर ITC कंपनीने $12 लाख देऊन स्पॉन्सरशिप मिळवलं आणि विल्स वर्ल्ड कप असं नाव दिलं गेलं। या एका स्पर्धेने BCCI, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाला घसघशीत पैसा मिळवून दिला। क्रिकेट प्रसारणातून एवढा पैसा कमवता येतो हे जगाला शिकवणारा माणूस म्हणजे जगमोहन दालमिया। या यशामुळे दालमिया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपर्यंत पोहोचले। 1997 मध्ये ते ICCचे चेअरमन झाले। ICCच्या तिजोरीत केवळ €16,000 होते, पण दालमियांमुळे $15 लाख एवढा मोठा खजिना ICCच्या तिजोरीत जमा झाला। दक्षिण आफ्रिकेच्या पुनरागमनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। तसेच 2000 साली बांगलादेशला कसोटी संघाचा दर्जा मिळवून देण्यात दालमियांचं मोठं योगदान होतं। यानंतर जग्गूदा पुन्हा BCCIचे अध्यक्ष झाले, पण भारतीय क्रिकेटमधील सत्ता संघर्ष त्यांच्याही वाट्याला आला। शरद पवारांशी त्यांचा संघर्ष बराच गाजला। शरद पवारांना त्यावेळी BCCIचा अध्यक्ष बनायचं होतं, पण ते पवारांना सहज शक्य नव्हतं, कारण दालमियांचं ह्या क्षेत्रावर आधीच मजबूत प्रभुत्व होतं। पण पवारांनी राजकारण आणि सत्तेच्या जोरावरती BCCIचं अध्यक्षपद मिळवलंच। यावेळी दालमियांवरती भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले, त्यांची हकालपट्टी करण्यात आली, पण न्यायालयात हे आरोप सिद्ध न झाल्यामुळे दालमियांनी पुन्हा रिएंट्री करत 2015 मध्ये BCCIचं अध्यक्षपद मिळवलंच।
त्यांनी खेळाडूंना वार्षिक करार योजना दिली, माजी खेळाडूंना पेन्शन योजना सुरू केली आणि संलग्न संघटनांना पैसे देऊन पायाभूत सुविधा उभारायला मदत देखील केली. दालमियांना विचारायला गेलं की खेळाचं प्रशासन चालवण्यासाठी खेळ किती खेळायला हवा, त्यावर त्यांचं उत्तर असायचं, जितका मी खेळलो तितकाच पुरेसा आहे. मैदानावरच्या टेक्निकल गोष्टींसाठी माझ्याकडे जाणकार लोक आहेत, ते मला सल्ला देतात. त्यांच्या या उत्तरातून त्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन दिसून येतो. पुढे 2015 मध्ये भारतीय क्रिकेट विश्वात एक पोकळी निर्माण झाली, कारण 20 सप्टेंबर 2015 रोजी दालमियांचं निधन झालं. पण त्यांनी दाखवलेली दिशा मात्र कायम जगाच्या स्मरणात राहिली. भारताला क्रिकेट विश्वाच्या केंद्रस्थानी नेणारा, क्रिकेटला बिझनेसचा दर्जा मिळवून देणारा, प्रसारण हक्कांमधून कोट्यवधींचा पैसा आणून देणारा आणि खेळाडूंना आर्थिक स्थैर्य देणारा हा झुंजार प्रशासक कायम जगाच्या आणि भारताच्या स्मरणात राहील. तर मंडळी, तुम्हाला जगमोहन दालमी यांच्या या योगदानाबद्दल माहीत होतं का? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.